नमस्कार. निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे आपले हृदय सुदृढ राहण्यासाठी अगदी आवश्यक असलेले अमृत संजीवनी ड्रिंक. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नलिकांमध्ये जर ब्लॉकेजेस झालेले असतील किंवा काही कोलेस्ट्रॉल वगैरे असं साठलेलं असेल तर ह्या ड्रिंकमुळे ते विरघळून जातं आणि आपल्याला सुदृढ बनायला मदत करतं. औषध बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे अर्धा किलो लसूण आणि अर्धा किलो आले. तर हा अर्धा किलो लसूण जो आपण घेतलेला आहे तो मी सोलून घेतलेला आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे व आलेसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे. लसूण व आल्यासोबतच आपल्याला लागणार आहे निंबू. तर इथे मी 20 ते 25 निंबू कापून घेतलेले आहे आणि आता मी आल्याची पेस्ट करून घेणार आहे. तर इथे आल्याची पेस्ट तयार झालेली आहे. या आल्याच्या पेस्टमध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही. आता ही आल्याची पेस्ट आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि याचा फक्त आपल्याला रसच उपयोगात आणायचा आहे. तर आता ही आल्याची पेस्ट मी एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात घेतलेली आहे. या आल्याच्या पेस्टपासून आता मी वस्त्रगाळ करून रस तयार करून घेणार आहे. आल्याच्या पेस्टमधून चोथा वेगळा झालेला आहे आणि रस वेगळा झालेला आहे. तर हा जो आपला चोथा उरलेला आहे तो आपण चहासाठी सुद्धा उपयोगात आणू शकतो. हा जो उरलेला आल्याचा चोथा आहे तो आपण वाळवून घ्यायचा आहे आणि वाळवल्यानंतर त्याची मिक्सरला परत पूड करून घेऊन नंतर मग चहासाठी उपयोगात आपण तो आणू शकतो. आल्याचा रस तयार झालेला आहे. आता आपण लसणाचा रस तयार करून घेऊयात. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे आणि आता तो मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. जो आपण आल्याचा रस तयार करून घेतलेला होता त्याचे आपण माप काढून घेऊयात. तर आपण ज्या पातेल्याने आल्याचा रस घेणार आहे त्याच पातेल्याने आपल्याला लसणाचा सुद्धा रस घ्यायचा आहे व तेवढाच आपल्याला निंबूचा रस लागणार आहे. तर इथे आपली लसणाची पेस्ट बनून तयार झालेली आहे. ही लसणाची पेस्ट सुद्धा मी आता वस्त्रगाळ करून घेते आहे आणि त्यातला रस वेगळा करून घेते आहे. इथे मी लसणाची पेस्ट करताना सुद्धा त्यामध्ये थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. फक्त लसूणच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशी या प्रकारे मी ही लसणाची पेस्ट करून त्यामधला हा रस काढून घेते आहे. इथे आपल्या लसणाच्या पेस्टमधून सुद्धा रस वेगळा झालेला आहे आणि चोथा वेगळा झालेला आहे. तर आपण हा जो लसणाचा चोथा आहे तो सुद्धा वाळवून भाजीसाठी वापरू शकतो किंवा असाही ओला डब्यामध्ये भरून भाजीसाठी वापरू शकतो. इथे आपला लसणाचा रस बनून तयार झालेला आहे. तर आपण ज्या भांड्याने आल्याचा रस मोजला होता त्याच भांड्याने आपण लसणाचा सुद्धा रस घेणार आहोत. तर आपण तेवढाच लसणाचा रस घेतलेला आहे. आता आपण निंबूमधला रस काढून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 20 ते 25 निंबू कापून घेतलेले आहे आणि आता एक एक करून निंबामधला मी रस हाताने काढून घेते आहे. इथे हा निंबूचा रस बनून तयार झालेला आहे. तर निंबूच्या बिया वेगळ्या करून मी हा रस गाळून घेतलेला आहे आणि आता आपण याच भांड्याने निंबूचा रस, आल्याचा रस आणि लसणाचा रस तो एकत्र करून घेऊया. आलं, लसूण आणि निंबूच्या रसामध्ये आपल्याला ॲपल व्हिनेगर सुद्धा त्याच प्रमाणात टाकायचे आहे. ज्या भांड्याने आपण आल्याचा रस, निंबूचा रस व लसणाचा रस मोजला त्याच भांड्याने आपल्याला ॲपल व्हिनेगर सुद्धा मोजून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण एकदा चमच्याने
चांगलं मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण एकदा ते अजून चाळणीने चाळून घेणार आहोत। तर इथे मी हे बारीक चहाच्या गाळणीने गाळून घेते आहे, जेणेकरून त्यात काही राहिलेलं असेल तर ते चाळणीतून निघून जाईल। इथे हे मिश्रण गाळून तयार झालेलं आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये काहीही चोथा उरलेला नाही आहे आणि पाण्याचा अंशसुद्धा नाही आहे। तर आता आपण हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवून उकळून घेऊयात। इथे आपण एक भांडे आल्याचा रस घेतलेला आहे, एक भांडं लसणाचा रस घेतलेला आहे आणि एक भांडे लिंबूचा रस घेतलेला आहे व एक भांडं आपण ॲपल व्हिनेगरसुद्धा घेतलेला आहे। तर आपला एकूण 4 भांडे इथे रस तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हे चांगलं शिजवून 3च भांडे उरवायचं आहे। या मिश्रणाला उकळी येईपर्यंत चमच्याने सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून जो आल्याचा रस आपण घेतलेला आहे तो खाली लागणार नाही आणि मिश्रण खाली बुडाशी जळणार नाही। इथे आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि मिश्रण उतू जाऊ नये म्हणून थोडं पातेलं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण खाली उतू जाणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि आता मी गॅसची फ्लेम कमी करून टाकलेली आहे आणि आता जोपर्यंत ह्या 4 भांड्यांचे 3 भांडे मिश्रण होत नाही तोपर्यंत मी हे बारीक गॅसवर उकळून घेणार आहे। मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचे आहे। हे मिश्रण शिजवायला मला पाऊण तास लागलेला आहे। लसूण, आले आणि निंबू व ॲपल व्हिनेगर हे आपल्या हृदयासाठी अत्यंत आवश्यक असे पदार्थ आहेत। तर ह्यापासून आपण हे औषध बनवलं तर आपलं हृदय अगदी सुदृढ राहणार आहे। ज्यांना कोणाला हृदयाचे प्रॉब्लेम आहेत किंवा ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे त्यांना तर हे औषध एक वरदानच आहे। इथे आपलं हे औषध बनवून तयार झालेलं आहे। तर मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे आणि आता औषध खाली उतरवून ठेवलेलं आहे व आपल्याला आता हे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे। इथे हे औषध थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये मी ज्या भांड्याने आपण लसणाचा रस, आल्याचा रस आणि निंबूचा रस मोजलेला होता त्याच भांड्याने अर्ध भांडं शहद घेणार आहे। आमच्या इथे डायबिटीज असल्यामुळे मी अर्ध भांडंच शहद घेतलेलं आहे, पण या औषधासाठी आपल्याला जेवढं आपण हे औषध तयार झालेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला शहद घ्यायचं आहे। डायबिटीज असलेल्या लोकांना शहद वापरल्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे मी इथे कमीच शहदाचा वापर केलेला आहे। शहद तयार झालेले आहे ते आता मी काचेच्या बॉटलमध्ये भरून घेते आहे। काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतले तर औषध चांगले टिकते। हे औषध आपल्याला सकाळी उठल्यावर लगेचच अंशापोटी 15 ते 20 ml एवढं पाण्यासोबत घ्यायचं आहे। असं हे आपलं अमृत संजीवनी औषध बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।